नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपणास एक विनंती असेल, तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि हो, तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग. आज जवळपास दिवसभरापासून आपण पाहताय कशा प्रकारे माध्यम अगदी आपल्या 7 ते 8 खासदारांना जवळपास एकनाथ शिंदेच्या घरापर्यंतच पोहोचवून आले होते. म्हणजे हे खासदार नॉट रिचेबल, ते खासदार संपर्कात नाहीत, हे खासदार मातोश्रीवर उपस्थित नाहीत, अमुक एवढी संख्याच आली, तमुक एवढी संख्या आलीच नाही, आम्ही यांना प्रयत्न केला, आम्ही त्यांना प्रयत्न केला, त्यांचे फोन स्विच ऑफ. मला नवल वाटतं, माध्यमांना थोडी जनाची किंवा मनाची शरम असायला हवी. आजच्या घडीला हे प्रश्न हे शिवसेनेला विचारण्याऐवजी हे प्रश्न खरं तर शिंदे गटाला विचारायला हवेत की तुमच्यावर एवढी वाईट वेळ का आली? तुम्हाला आजही ठाकरेंचे खासदार घ्यावे लागतात, तुमच्यावर एवढी वाईट वेळ कशासाठी? खरं तर माध्यमांनी आपली कामं जर व्यवस्थित केली असती तर हे अशा प्रकारच्या फुटाफुटीच्या घटनांना थोडा तरी चाप लागला असता. तो चौथा स्तंभ म्हणवता तुम्ही, पण त्या चौथ्या स्तंभाची लायकी तुमची आहे का? त्या लायकीची कामं तुम्ही करता का? माध्यमांनी, विशेषतः त्या माध्यमांनी, सर्वच माध्यमांना माझं हे म्हणणं नाही, विशेषतः त्या माध्यमांना ज्यांनी आपली पातळी सोडलेली आहे टीआरपी साठी, जी माध्यमं झुकली आणि विकली गेलेली आहेत, त्या माध्यमांसाठी माझा खरं तर हा प्रश्न आहे. आज शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक आयोजित होती. या बैठकीसाठी शिवसेनेचे 9 खासदार यांना आमंत्रण धाडण्यात आलं होतं की तुम्ही या बैठकीला उपस्थित राहा. पण विशेषतः ज्यावेळेस या बैठकीचं नियोजन झालं होतं त्यावेळेसची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये फरक होता. ज्यावेळेस ही बैठक ठरवण्यात आली होती, खरं तर ही बैठक रद्दही करता आली असती, पण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना काही गोष्टी सांगायच्या होत्या. त्या काही मुंबईच्या विशेषतः खासदारांना इथे बसून आणि बाहेरच्या खासदारांना या ऑनलाईन पद्धतीने आज सांगितल्या गेल्या. सर्वच्या सर्व 9 खासदार शिवसेनेचे या बैठकीला उपस्थित होते, सर्वच्या सर्व 9 खासदार. पण आज हे खासदार उपस्थित नाहीत, ते खासदार उपस्थित नाहीत, हा प्रश्न विचारून माध्यमांनी आपल्या अकलेची पातळी इथे दाखवून दिली. मी या सर्व 5 ते 6 खासदारांच्या त्या छोट्या व्हिडिओ क्लिप काढलेल्या आहेत आणि त्याही माध्यमांवरूनच काढलेत. आपण स्वतः प्रश्न विचारल्यावर ते थोडं वेगळं राहतं. माध्यमांनीच ज्यावेळेस प्रश्न विचारले त्यावेळेस खासदार नेमके काय व्यक्त झाले हे तुम्हाला दाखवेल. पण अगदी काल परवाचीच एक बातमी तुम्हाला दाखवतो, ज्यामध्ये लायकी कशी दाखवून देतात ना, तुम्हा सर्वांना या बातमीतून कळेल लायकी कशी दाखवून देतात. एका म्हणजे आता माध्यमांच्याच माहितीद्वारे मी हे सांगतोय. माध्यम म्हणतायत की शिवसेनेच्या एका खासदाराला, मराठवाड्याच्या एका खासदाराला, ज्यावेळेस ते ऑपरेशन आता खरं तर टायगर म्हणावं का, हे ऑपरेशन लोंबडी, हे ऑपरेशन कोल्हा कुत्रा, असं काहीतरी नाव दिलं पाहिजे याला. टायगर हा आपली शिकार स्वतः करतो, हा इतरांच्या शिकारीवर अवलंबून राहत नाही. आणि टायगर हा काय म्हणतात, तो टायगर सारखाच असतो. तो असा लपून छपून इकडून तिकडून जाऊन असे हल्ले करत नाहीत, मागून असे हल्ले करत नाही. त्यामुळे याला टायगर हे नाव द्यावं की एखादा ऑपरेशन टॉमी नाव द्यावं, ऑपरेशन लोंबडी किंवा एखादा लांडगा नाव द्यावं, जे द्यावं ते टायगरला बदनाम करू नये. पण ज्यावेळेस मागे हे सगळं काही 8-10 दिवसांपूर्वीच हे प्रकरण, ज्यावेळेस हे टायगरचं नाव बऱ्यापैकी माध्यमांवर चाललं होतं आणि एका वेळी अचानक अशी बातमी येते की ऑपरेशन टायगर फसलं. तुम्ही पाहिलं असेल, एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीमध्ये जात आहेत, मुंबईतून दिल्लीत जात आहेत. अनेकांना हा प्रश्न असेल की खरंच असं टायगर नावाचं काही प्रकरण चालू आहे का? तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता या गोष्टीचा एक थोडासा वेगळा भाग मी तुम्हाला सांगतो. एकनाथ शिंदेंना सध्या स्वतःला जास्तीत जास्त सिद्ध करायचंय. भविष्यात जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करण्याची वेळ एकनाथ शिंदेंवर येईल त्यावेळेस भारतीय जनता पक्षामध्ये आपलं स्वतःचं एक अस्तित्व असावं. कारण ज्यावेळेस विलीन होतील त्यावेळेस अनेक दिग्गज भारतीय जनता पक्षामध्ये या अगोदरच आहेत. त्या सर्व दिग्गजांमध्ये आपलं एक वेगळं अस्तित्व असावं यासाठी आणि शेवटी भारतीय जनता पक्ष हा संख्याबळाच्या आधारावर असतो. कधीही भारतीय जनता पक्ष बघा आकड्यांमध्ये पाहतो. तुम्हाला ज्या वेळेस निवडणुका लढवायच्या असतात त्यावेळेस तुमच्याकडे त्या ठिकाणचे किती माजी आमदार, किती माजी खासदार, किती आजी आमदार असतील, नगरसेवक असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, त्यावर भारतीय जनता पक्षाच्या जागांशी तुम्हाला बार्गेनिंग करता येते.
भारतीय जनता पक्षाचा मूळ हा सगळा संख्याबळामध्ये आहे. त्यामुळे या भारतीय जनता पक्षाची नाडी या एकनाथ शिंदेंनी व्यवस्थित ओळखलेली आहे. त्यामुळे भविष्यात ज्या वेळेस या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाची वेळ येईल त्यावेळेस आपलं अस्तित्व राखण्यासाठी एकनाथ शिंदेंना स्वतःला फुगवून दाखवण्याची ही वेळ आहे. ही गोष्ट नाकारता येत नाही आणि हे सत्य आहे. आता स्वतःकडे एकनाथ शिंदेकडे 7 खासदार आहेत. खरं तर 7वा खासदार सुद्धा हा शिवसेनेचा होता, पण त्या 47 मतांचा तो गोड बंगाल तुम्हाला सर्वांना माहिती आहे वायकरांचा. असो, पण सध्याच्या घडीला 7 खासदार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचं त्यांच्या दुसरं जे विस्तारीकरण आहे ते लवकरच होऊ घातलेलं आहे. या सगळ्यामध्ये आणखी एखादं मंत्रिमंडळ, आणखी एखादं मंत्रिपद आपल्या पदरात पाडून घेता येईल का, अशा प्रकारची एक चाचपणी एकनाथ शिंदेची आणि त्यांच्या गटाची आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार घ्यावेत, एखादं मंत्रिमंडळ पदरी पाडून घ्यावं आणि आल्या खासदारांपैकीच एकाला, म्हणजे इकडची ही भांडणं थांबवता येतील, जे स्वतःचे खासदार आहेत किंवा स्वतःचे नेते आहेत त्यांची भांडणं थांबवता येतील आणि आल्यापैकीच एकाला मंत्रिपद देता येईल. अशा प्रकारच्या गोष्टी बॅकग्राऊंडला चालू आहेत. यात काही नाकारता येत नाही. त्यामुळे मी तुम्हाला जे आता बातमी दाखवेल त्यामध्ये मराठवाड्याच्या त्या खासदाराला मंत्रिपदही देऊ केलं जातंय की तुम्हाला मंत्रिपदही देतो, तुम्ही फक्त इकडे या. अशा प्रकारच्या बातम्या ह्या मीडियावरच्याच आहेत. पण त्या खासदाराने ते मंत्रिपदही नाकारलं आणि तुमचा प्रवेशही नाकारला. आजकाल तुम्ही म्हणाल 1-2 खासदारांनी काय फरक पडतो, ते 7चं संख्याबळ, अरे फाट्यावर मारा त्या 7च्या संख्याबळाला. ज्याला वाटतंय 7चा आकडा गाठता आला नाही म्हणून हे सगळं थांबलंय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, बघा लक्षात घ्या, तुम्हाला पटत असेल की नाही, हे 7चा आकडा गाठता येत नाही म्हणून शिवसेनेचे खासदार घेता येत नाहीत असं अजिबात नाही. यांना 1 खासदार जरी मिळाला ना तरी हे 1 खासदार घेतील, कारण ह्यांनी सगळे नियम कायदे कानून सगळे फाट्यावर मारलेले आहेत. यांना कोणीही कायदे कानून विचारत नाही. याचं उत्तम उदाहरण सांगतो. जुन्नर विधानसभा घ्या, महाराष्ट्राची जुन्नर विधानसभा. या जुन्नर विधानसभेमध्ये अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी विधानसभा लढवली. या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढल्यानंतर सर्वांची मतं घेतली आणि निवडून आल्यानंतर एकनाथ शिंदेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश केला. अपक्षासाठी सुद्धा पक्षांतरबंदी कायदा हा अस्तित्वात आहे आणि पक्षांतरबंदी कायदा हा अपक्षासाठी असं सांगतो की अपक्ष म्हणून जर तुम्ही निवडणूक लढला असाल तर तुम्हाला कुठल्याही पक्षामध्ये जाहीर प्रवेश करता येत नाही. तुम्ही अपात्र व्हाल तुमच्या आमदारकीपासून. तुम्ही एखाद्या विधेयकाला, तुम्ही एखाद्या सरकारच्या गोष्टींना किंवा अपक्ष विरोधकांना तुम्ही पाठिंबा देऊ शकता, तुमचा पाठिंबा असू शकतो, पण थेट पक्षांमध्ये प्रवेश तुम्हाला परवानगी नाही. झाला की प्रवेश, वाजत गाजत मीडिया समोर प्रवेश झाला. काय केलं त्या पक्षांतरबंदी कायद्याने? ते आपण ते सिंघमचं डायलॉग, अरे सिंघम तू ऐसा ही मेरे को सॅल्यूट मारेगा, क्या कर लेगा रे तू, असं ते करून दाखवलं शरद सोनावणेंनी. आपण काय केलं? आपण बघत राहिलो. काही फरक पडत नाही. त्यामुळे 7चं भूत आहे ना इथून काढून टाका. 1 जरी खासदार ह्यांना मिळाला तरी ह्यांना काही फरक पडत नाही, हे घेतील. ह्यांना काय ते टेक्निकल गोष्टी, काय तो पक्षांतरबंदी कायदा, काय ते सुप्रीम कोर्ट आणि काय ते काय, सोडून द्या सगळं. ते शेवटी लोकसभा अध्यक्षावर टाकणार. लोकसभा अध्यक्ष बघेल याला पात्र ठेवायचंय की अपात्र करायचंय, कारण शेवटी तो निर्णय लोकसभा, जसं महाराष्ट्रात आमदारांच्या बाबतीत विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय गेले तसे तिकडे लोकसभा अध्यक्षांकडे जातील. तिथे तो ओम बिर्ला अशा प्रकारे मान खाली टाकतील, हसत राहतील आणि विषय संपून जाईल. 5 वर्ष रेंगाळत राहील प्रकरण. तो खासदार सगळ्या प्रक्रियांमध्ये भाग घेणार, अगदी मतदानांच्याही प्रक्रियामध्ये भाग घेणार. त्याची कुठलीही केस चालणार नाही, त्याचा कार्यकाळ संपणार आणि मग विषयच संपला. हे लक्षात घ्या. एवढे बुद्धू आपण नाही आहोत. आता तरीही 7 खासदारांचं त्यांच्या मीडियाच्याच बातम्यांप्रमाणे पाहायचं झालं तर त्या 7 खासदारांची नावं तरी नेमकी कोण आहेत पुढे आपण पाहूच. पण सध्याच्या परिस्थितीला मराठवाड्याच्या त्या खासदाराची जी बातमी आली, आता मराठवाड्यात कोण आहे? ओमराजे निंबाळकर. आता ओमराजे निंबाळकर हा माणूस तुमच्या गळाला कधीही लागणार नाही. 3 लाख मताधिक्याने, 3 लाखांच्या मताधिक्याने निवडून दिलेला माणूस आहे. जरा एकदा ही बातमी पहा. बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येते, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवण्यात येत असल्याची चर्चा होत होती. तुर्तास तरी हा प्रयत्न यशस्वी झाल्याचं दिसत नाहीये. ठाकरेंच्या सेनेचे 9 खासदार आहेत, तेव्हा नवीन गट म्हणून मान्यतेसाठी 2/3 खासदार म्हणजेच 9 पैकी 7 खासदार वळवणं शिंदेच्या सेनेला भाग आहे. मात्र तो आकडा गाठण्यात आतापर्यंत शिंदेच्या सेनेला यश आल्याचं दिसत नसल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच ऑपरेशन टायगर फसल्याचं बोललं जात आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, ऑपरेशन टायगर फसल्याचं बोललं जात आहे का? अधिकचे अपडेट्स. बिलकुल, कारण याच ऑपरेशन टायगरसाठी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये मागील काही दिवसापासून चक्रा मारल्या होत्या, परंतु प्रयत्न केले असले तरी सुद्धा
जो आकडा आहे, जे संख्याबळ असतं आणि पक्षांतर बंदी कायदा लागू न होण्यासाठी जे संख्याबळ असतं 7 जणांना फोडणं, ते मात्र शक्य अद्याप झालेलं नाहीये, हे स्पष्टपणे दिसून येते. त्याचं कारण म्हणजेच की एक खासदार जे आहेत मराठवाड्यातले ते तयार होत नाहीयेत. त्यांना केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर पण दिली होती, मात्र तरी सुद्धा ते तयार होत नसल्याची माहिती मिळते. आता आजच्या बैठकीला मला वाटतं मुंबईचे 3ही खासदार उपस्थित होते. संजय दिना पाटील असतील, अरविंद सावंत साहेब असतील, अनिल देसाई साहेब असतील. आता 9चा आकडा आणि त्यापैकी हे 7 खासदार जुळत नाहीत. अशा प्रकारचं जर आपण ह्यांची बातमी सत्य मांडली तर कोण ते मग? ते 3 खासदार फक्त ठाकरे साहेबांसोबत आहेत, उद्धव साहेबांसोबत आहेत. मग अनिल देसाई, अरविंद सावंत आणि तिसरे खासदार ओमराजे निंबाळकर, अशा प्रकारच्या लोकांनी आपला एक तर्क लावला. मग बाकीचे सारे 7 खासदार, मग त्याच्यामध्ये आपले नाशिकचे खासदार असतील किंवा शिर्डीचे खासदार असतील, म्हणजे भाऊसाहेब वागचौरे असतील किंवा संजय देशमुख असतील, संजय दिना पाटील असतील, त्यानंतर म्हणजे अशा प्रकारचे उर्वरित सारे नागेश भाऊ आष्टीकर असतील, हे सारेच्या सारे जाणार. आता विचार करा तुम्ही, म्हणजे काल परवाच मला ते उदाहरण आठवतं ज्याच्यामध्ये अरविंद सावंत साहेबांनी अगदी स्टॅम्प पेपरवर अगदी लिहून सही शिक्क्यानिशी त्यांनी भर कॅमेऱ्यासमोर ते दिलं, लिहून दिलं. मला वाटतं कालच नाशिकचे खासदार सुद्धा राजाभाऊ सुद्धा हे म्हणाले की जोपर्यंत राजकारणात आहे ना तोपर्यंत ठाकरेंसोबत. याचा अर्थ तुम्हाला कळतो. मी तुम्हाला आजचं नागेश पाटील साहेबांचं सुद्धा एक स्टेटमेंट दाखवतो. म्हणजे ज्यावेळेस मीडिया प्रश्न विचारते नागेश पाटील आले नाहीत, ते काय म्हणजे आले नाहीत म्हणजे काय, गेले? नागेश पाटील काय म्हणाले जरा स्वतः ऐका. कृष्णा पाटील आष्टीकर हे या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि माझी आता थोड्या वेळापूर्वी उद्धव साहेबांशी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलणं झालं आणि साहेबाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की मी कोणी अडचणीत आहे ते. त्यामुळं मी आपल्या सर्वांना प्रेसच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आहोत, कुठेही कधीही गेलेले नाहीयेत. आज जुनैन कारण असल्यामुळं आणि मी ते पण सांगितलं होतं साहेबाला की यावंच लागत असेल तर मी हे निवडणूक सोडून सुद्धा येऊ शकतो, पण साहेबाचाच आदेश होता की तुम्ही थांबा, हे आटपून घ्या. आटपून घेतल्याच्या नंतर मी निश्चित साहेब. स्वतः उद्धव साहेबांनी सांगितलं निवडणुकीमध्ये लक्ष द्या. विधान परिषदेची निवडणूक चालू आहे, निवडणुकीची धामधूम आहे. स्वतः नागेश पाटीलांचे चिरंजीव निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इकडे येऊ नका, तुम्ही ऑनलाईन उपस्थित राहा, हे उद्धव साहेबांचेच आदेश. स्वतः नागेश पाटील ही गोष्ट सांगतायत आणि मीडिया सांगतायत नागेश पाटील गेले. आता संजय देशमुख असतील, संजय जाधव असतील, म्हणजे हा सगळा प्रकार काय? शिवसेनेच्या प्रत्येक खासदाराला हा प्रश्न विचारला जातो. खरं तर मीडियाने हा प्रश्न समोरच्यांना विचारला पाहिजे. थोड्या लाजा आहेत का तुमच्याकडे? थोड्या शर्मा आहेत का तुमच्याकडे? तुम्हाला जनतेने नाकारलेलं आहे, तुम्ही त्यांचे खासदार का घेता? तुमच्याकडे एवढी वर्षानुवर्ष जुनी चिन्ह असताना सुद्धा तुमचा खासदार तिथे निवडून आला नाही. थोडी शरम तुमच्याकडे असायला हवी. त्यांच्या नवख्या मशालीने खासदार निवडून आणले, थोडी शरम आहे का तुम्हाला? हे प्रश्न मीडियाने विचारायला हवेत. का विचारले जात नाहीत मला माहित नाही. बरं, नवल एका गोष्टीचं वाटतं, संजय दिना पाटील हे उपस्थित असताना मीडियाच्या अकली पहा. मीडियाने काय सांगितलं? संजय दिना पाटील अनुपस्थित. ते संजय दिना पाटील एवढे भडकले. सुरुवातीला ही बातमी पहा कशा प्रकारे त्यांच्या अनुपस्थितीची बातमी दाखवली गेली. दरम्यान ही बैठक सध्या सुरू आहे. गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीला किती खासदार हजर आहेत आपण यावर एक नजर टाकूयात. या बैठकीमध्ये अरविंद सावंत उपस्थित आहेत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित असल्याचं कळतं. अनिल देसाई उपस्थित आहेत. नागेश पाटील आष्टीकर हे ऑनलाईन हजर आहेत, तर संजय देशमुख हे देखील ऑनलाईन हजर आहेत. बैठकीला न पोहोचलेले खासदार कोणते आहेत आपण त्यावर एक नजर टाकूया. संजय दिना पाटील हे पोहोचलेले नाही आहेत. भाऊसाहेब वागचौरे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव हे 4 खासदार या बैठकीला गैरहजर आहेत. त्यानंतर संजय दिना पाटील जे काही भडकले आणि त्यांनी जो काही समाचार घेतला तो पाहण्यासारखा आहे. जरा पहा संजय दिना पाटलांनी यांचा कसा खरपूस समाचार घेतला. हमारे जो नेता है संजय राउत साहब, उसने आपको सविस्तर सबको बता दिया है और आपको आप जरा मेहरबानी कीजिए, हमको जरा काम करने दीजिए. आपके फोन रुकते नहीं है, परेशान करते हैं. जो होने वाला रहेगा हो जाएगा. आप बोल के या करके या नैरेटिव बना के कुछ होने वाला नहीं है. हाँ, आपका टाइम वेस्ट हो रहा है, आपको टीआरपी मिल रहा है, पर हमारा टाइम वेस्ट मत कीजिए. आपको हाथ जोड़ के विनंती है,
तो सारे एमपी सर संतुष्ट हैं नहीं है? ऐसा मैं और किसी के बारे में कैसा क्या बोल सकता हूँ? सर आपकी पार्टी की मीटिंग देखिए घर में जो रहेगा, जो पक्ष प्रमुख है, जो घर का बड़ा है, उनके पास तो अपना जमीन मिलने का है, तभी तो बातचीत तो होती है ना। लेकिन आपका शिवसेना में रहने का इरादा है अभी? ऐसा मैं शिवसेना में ही हूँ ना। छोड़ने का, यूबीटी को छोड़ने का इरादा नहीं है? मतलब क्या आप क्यों जबरदस्ती हमको और कहीं भेज रहे हैं? हाँ, जिस पर दबाव की राजनीति चल रही है, इसको लेकर सवाल है। जिस तरह टीएमसी की देखिए मेरे साथ कोई दबाव नहीं है, मेरे साथ सबके साथ अच्छे संबंध है। हाँ, और ऐसा कोई मेरे पे दबाव नहीं आया। हाँ, और किसी का हो तो मुझे मालूम नहीं है, मेरे को तो नहीं आया, ना मुझे ऑफर आया, ना कोई दबाव है। हाँ, आएगा तो अभी आपको बताएंगे ना। हाँ, आपको लेके साथ में चलूंगा मैं, जब मैं ऐसा सोचूंगा आपको लेके चलूंगा। त्यानंतर शिर्डी लोकसभेचे खासदार, त्यांच्या घरी मेडिकल इमर्जन्सी आहे. त्यांनी फोन बंद ठेवला, मीडियाने सांगितलं नॉट रिचेबल झाले. मीडिया म्हणते आता हे कोणाच्या संपर्कात नाहीत. अरे तुमचे फोन मगाची संजय दिना पाटलांच्या त्या उल्लेखात तुम्ही पाहिला, ते म्हणतायत तुम्ही एवढे फोन करता, त्यामुळे वाकचौरे साहेबांनी त्यांचा फोन जर बंद ठेवला असेल आणि त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलंय काय सांगायचंय तेही ऑनलाईन बैठकीला हजर. त्यांची मुलगी स्वतः त्यांच्याविषयी काय माहिती देते, तुम्हीच ऐका. आई आणि पप्पा दोघेही बाहेर गावी गेलेत. फॅमिली इमर्जन्सी आहे. पप्पांच्या बहिणीची तब्येत बरी नसल्या कारणानं ते दोघेही बाहेर आहेत. ते दोघेही सोबत आहेत. तुमचा काही संपर्क झालाय का हो, त्यांच्याशी? आमचा संपर्क, आम्ही संपर्कात आहोत त्यांच्यासोबत. नाही, असं काहीही नाहीये. कुठेही गेलेले नाहीयेत ते. फक्त फॅमिली इमर्जन्सी आहे, त्यामुळे ते बाहेर गावी आहेत. सोबत कोण कोण आहे? सोबत आई आणि पप्पा दोघं आहेत आणि फॅमिली मधले बाकीचे लोक आहेत. या अशा बातम्या ज्यावेळेस ऐकतो, खरंच वाटतं या मीडियाला दुसरी आता कामं उरलेली नाहीयेत का? फक्त ठाकरेंचे खासदार जात आहेत, ठाकरेंचा गट धोक्यामध्ये, ठाकरे, तुम्हाला काहीतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष म्हणण्यासाठी आपली जीभ झडते का? म्हणजे कायम उभाठा करायचं, कायम ठाकरे गट करायचं. त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे जर तुम्ही आता नियमाप्रमाणेच तुम्हाला वागायचंय, मग एकनाथ शिंदेच्या गटाला तुम्ही शिवसेना संबोधता, कारण नियम दाखवता तुम्ही की बाबा त्यांच्याकडे आता नियमाप्रमाणे नाव आहे म्हणून आम्ही शिवसेना संबोधतो. मग आमच्याकडे पण नियमाप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे, संबोधा ना, पूर्ण संबोधा. कशासाठी हे जिधर पे बोजा उधर पे सोजा, हे कशासाठी? काय गरज आहे सगळ्या गोष्टीची? मी तुम्हाला आणखी एका खासदाराचं दाखवतो. मला वाटतं संजय देशमुखांना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा त्यांचा अगोदरच फोन कॉल झालेला आहे. 5 खासदारांना, जवळपास 5 ते 6 खासदारांना ही परवानगी होती. नाशिकच्या खासदारांना ही परवानगी होती की ऑनलाईन जॉईन करण्याची, पण ते आले मुंबईत, जवळ असल्यामुळे ते आले. आता वाशिम यवतमाळचे खासदार संजय देशमुख हे सुद्धा ऑनलाईन, ते पहा, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, त्यात ते ऑनलाईन जॉईन आहेत, पहा ना. खासदार संजय देशमुख हे बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरती खासदारांची जी काही बैठक बोलावलेली आहे, या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि या बैठकीला यवतमाळचे खासदार संजय देशमुख हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. तर मनामध्ये हा विचार येतो, ही सगळी उत्तरं खरंच देण्याची गरज आहे का? पण काही वेळा उत्तरं द्यावी लागतात, नाहीतर काळ सोकावतो. आणि खरंच ते अरविंद सावंत साहेबांनी ज्या प्रकारे ते लिहून वगैरे दिलं, खरंच तर सावंत साहेब आपण खरंच लिहून द्यायची अजिबात गरज नव्हती. यांचा तो आत्मविश्वास वाढतो की आता काहीही प्रश्न विचारा, आता उत्तर द्यावे लागतील. असे प्रश्न कधीही सरकारमधल्या पक्षांना विचारले जात नाहीत. असे प्रश्न कधीही देवेंद्र फडणवीसांना, एकनाथ शिंदेंना किंवा अजित पवारांच्या पक्षाला विचारले जात नाहीत. तिकडे मात्र आळीपिळी गुपचिळी असते, दाभणाने तोंड शिवलेली असतात. पण इथे मात्र सर्वांना प्रश्न विचारायचे असतात. ठीक आहे, विरोधी पक्षामध्ये आहोत, सध्या आमची बाजू पडती आहे. सध्या काय म्हणतात ते राजानेही मारलंय, निसर्गानेही मारलंय, सर्वांनीच आम्हाला मारलेलं आहे. म्हणजे आपलं कोर्टही ऐकत नाही, तुमचा आयोगही ऐकत नाही, इकडे राज्यांच्या विधानसभा ऐकत नाही, आणि जनतेच्या मतांवर यावं तर जनतेची मतं आमच्यापर्यंत पोहोचूच दिली जात नाहीत. मला खरं सांगायचं, काल ते पश्चिम बंगालमध्ये 4000 ईव्हीएम जळाल्या. कुठल्या वृत्तपत्राने पहिल्या पानावर त्याची बातमी छापली? पहिलं पान सोडा, शेवटच्या पानावर ही बातमी छापली. एक तरी कात्रण तुमच्याकडे असेल, मला पाठवा, तुमचं कात्रण मला पाठवा की एका तरी वृत्तपत्राने ही बातमी छापली का? हे असं आहे. आपण ऐकायचो नॉर्थ कोरियामध्ये, आपण ऐकायचो चीनमध्ये, ह्या हुकुमशाही राष्ट्रांमध्ये
वृत्तपत्रांवर, बातम्यांवर कंट्रोल आहे. नवल ऐकून त्यावेळेस नवल वाटायचं हे सगळं ऐकून की एकच चॅनल दाखवलं जातं बातम्यांचं आणि त्यावर सरकारचा कंट्रोल असतो, सरकार सांगेल त्याच बातम्या दाखवाव्या लागतात. आज ते अनुभवतोय आपण. जे सरकार सांगेल तेवढ्याच बातम्या वृत्तपत्रांमध्ये येणार, जे सरकार सांगेल तेवढ्याच बातम्या मीडियावर दाखवल्या जाणार, किंबहुना मीडिया चॅनल्सच सरकारचे असणार. मला नवल वाटतं ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत भविष्य कसं असेल याची चांगलीच प्रचिती येते. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. शिवसेनेचा कुठलाही खासदार कुठेही जात नाहीये. शिवसेनेचे सारे खासदार इंटॅक्ट आहेत. आणि लक्षात घ्या, जायचं असतं केव्हाच जाऊ शकले असते. ही आत्ता ती परिस्थिती नाही जाण्याची. पण तरी सुद्धा मी तुम्हाला पुनश्च एक गोष्ट सांगतो, जो गेला त्याच्याशिवाय जो राहील त्याच्यासोबत शिवसेनेची ही धुरा तुम्हा आम्हाला सांभाळायची. निवडून देणारे तुम्ही आम्ही आहोत. शिवसेनेला आधार देणारे तुम्ही आम्ही आहोत. या खासदारांमुळे शिवसेना नाही, शिवसेनेमुळे खासदार आहेत. ही गोष्ट कायम लक्षात असावी. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.